कराड़ शहर पुलिस स्टेशन की जबरदस्त कार्यवाही। कराड़ शहर पुलिस ने सशक्त डकैती को विफल कर दिया। 5 आरोपियों को गिरफ्तार किया और 3,37,000 की 2 बाइक, 3 पिस्टल और धारदार हथियार जब्त किया। कराड़ सतारा जिले का एक प्रमुख बाजार है और शहर का एक प्रमुख राजनीतिक और आपराधिक केंद्र है। तदनुसार श्री समीर शेख, पुलिस अधीक्षक सतारा, अतिरिक्त पुलिस अधीक्षक आंचल दलाल, एसओ सतारा, उप विभागीय पुलिस अधिकारी कराड़ प्रभाग कराड़ अमोल ठाकुर, कराड़ सिटी पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक KN के अनुसार कराड़ शहर में अपराध पर हमेशा कड़ी नजर रखते हैं। कराड़ शहर के वरिष्ठ पुलिस निरीक्षक KN पाटिल और सहायक पुलिस निरीक्षक महेंद्र जगताप कराड़ तालुका में अपनी कार्यप्रणाली से कराड़ शहर की सीमा में अपराधियों पर अच्छी दहशत भी बना रखी है। 20/5/2024 को अपराह्न 2:30 पर वरिष्ठ पुलिस निरीक्षक KN पाटिल के आदेश सहायक पुलिस निरीक्षक महेंद्र जगताप कराड़ तालुका बीजब दस्ता कराड़ शहर में गश्त कर रहे थे। तभी विद्यानगर जयराम कॉलोनी में कुछ सशक्त डकैती करने की तैयारी कर रहे थे और कराड़ शहर में एक बड़ी घटना होने से पहले तत्काल कार्रवाई का आदेश दिया गया। पुलिस उप निरीक्षक पतंग पाटिल के अनुसार पुलिस एयर शशिकांत काले, अमित पवार, पुलिस नायक कुलदीप कोहली, संतोष पाटले, अनिल स्वामी, PS महेश शिंदे, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटिल ने तुरंत मौके पर प्रवेश किया और आरोपियों को पिस्टल, चाकू, कुर्सियां जैसे हथियारों के साथ गिरफ्तार कर लिया। गिरफ्तार आरोपियों के नाम बबलू उर्फ विजय, संजय जेबियर, उम्र 32 वर्ष, निवासी शाहपुर हट नंगले, जिला कोल्हापुर। हत्या, डकैती, जबरन चोरी, सरकारी कर्मचारी पर हमला जैसे कुल 6 गंभीर अपराध दर्ज किए गए हैं। निकेत वसंत पाटणकर, रेस गोदोली T, जिला सतारा। हत्या, डकैती, जबरन चोरी, मारपीट जैसे कुल 9 गंभीर अपराध दर्ज हैं। सूरज नानसू बुढ़ावले, निवासी बिसापुर पुसेगांव, जिला सतारा। हत्या, आर्म्स एक्ट जैसे कुल 2 गंभीर अपराध दर्ज किए गए हैं। केरल के राहुल अरुण मेनन वर्तमान में विद्यानगर कराड़ जिले में रहते हैं। सतारा। हत्या, चोरी, डकैती, जबरन चोरी जैसे कुल 4 गंभीर अपराध दर्ज किए गए हैं। आकाश आनंद मांडला, खाटो, जिला सतारा। आरोपियों के कब्जे से 3 देशी पिस्टल, 4 जिंदा कारतूस, 1 धारदार चाकू और 2 चाकू सहित 3,37,000 कीमत की अन्य डकैती की सामग्री जब्त की गई है। आरोपियों के विरुद्ध हत्या, लूट, जबरन चोरी, मारपीट, आर्म्स एक्ट जैसे गंभीर अपराध पंजीबद्ध हैं। कराड़ शहर पुलिस ने आरोपी को गिरफ्तार करके एक बार फिर अपनी कार्यकुशलता साबित की है। यह कार्रवाई पुलिस अधीक्षक समीर शेख सतारा, अतिरिक्त पुलिस अधीक्षक आंचल दलाल, एसओ सतारा के मार्गदर्शन में की गई है। सतारा से FSC न्यूज के लिए जुबैर शेख और मुन्ना मुजावर की रिपोर्ट। काल कराड शहरमध्ये सैदापूर भागात आमचे एक बीट कॉन्स्टेबल यांना माहिती प्राप्त झालेली होती की त्या भागात काही असे लोक आहेत जे विदाऊट नंबर प्लेटचे 2 व्हीलर वापरत आहेत आणि कदाचित 2 व्हीलर चोरी करण्याचा प्लॅन त्या ठिकाणी त्यांचा आहे। या माहितीच्या आधारावर सदर अंमलदार त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार त्या भागात गेले आणि त्यांना त्या परिसरामध्ये पेट्रोलिंग करायला सुरुवात केली। त्यांना ते लोक सापडले आणि सापडल्यानंतर मग त्यांनी त्यांचा पाठलाग केला। पाठलाग केल्यावर समजलं की हे लोक पोलिसचा प्रतिकार करायला लागले आणि सहजासहजी ताब्यात यायला ते अजिबात तयारी नव्हती त्यांची। मग त्यांना त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांवर हल्ला देखील केला। तरीही त्या दोघेही पोलीस अंमलदारांचा आपण कौतुक केला पाहिजे। दोघांनी त्या आरोपींचं पाठलाग केला, त्यांना पकडलं। या आरोपींना ज्यावेळेस पकडल्यानंतर यांची झडती घ्यायला सुरुवात केली तर ह्या आरोपींकडे शस्त्र सापडले, त्यांच्याकडे अग्निशस्त्र होते। त्यांच्यासोबत लाईव्ह राऊंड होते। एकूण 3 वेपन आणि 3 लाईव्ह राऊंड या आरोपींकडनं प्राप्त झालेले आहेत आणि त्या भागात दरोडा घालण्याची त्यांची तयारी होती असं समजून येत होतं त्यांच्यावरून, ओव्हरऑल त्यांच्या हालचालीवरून। एक आरोपी त्याच्यामधून मात्र त्यावेळेस पडून गेलेला होता। 4 आरोपी 2 अंमलदारांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलं आणि बहादुरी दाखवली। ह्या आरोपींना तात्काळ मग पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि आणल्यानंतर मग यांची इंट्रोगेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली। इंट्रोगेशनमध्ये भरपूर गोष्टी आता वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हाला समजायला लागले, जे त्याला खूप वेळ लागला। त्यामुळे काल आम्ही आपल्याशी माहिती शेअर नाही करू शकतो। संध्याकाळीपर्यंत इन्फॉर्मेशन गोळा करता इंट्रोगेशन करता अशी माहिती प्राप्त झाली की ही एक टोळी आहे। त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे हा मुख्य आरोपी बबलू उर्फ विजय संजय जावीद हा हातकणंगले कोल्हापूरचा राहणारा आहे, इचलकरंजीचा आहे आणि त्या भागात ह्याचं जुनं एक वैमनस्य होता। एक दुसरे एक ग्रुपसोबत गणपती मंडळ आणि अशा प्रकारचे सगळं भांडणं होती आणि या भांडणावर 302 दाखल आहे।
दोन वेगवेगळ्या प्रकारचे मर्डर एक ह्या ग्रुपमध्ये आणि एक समोरच्या ग्रुपमध्ये झालेले आहे. हा आरोपी स्वतः जेलमध्ये एक 10-12 वर्ष राहून आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये, आणि आता बाहेर आल्यानंतर ज्या ग्रुपने ह्या ग्रुपच्या लोकांवर हल्ला केला होता आणि एक आरोपी त्याच्यामध्ये एक गँग मेंबर यांचा मारला गेला होता, त्याचं बदला घेण्यासाठी आता ह्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन तयारी केली होती आणि ह्या गँगचे जो मुख्य आहे त्या मुख्य माणसाला ह्यांना मारण्याचा याच्यामध्ये प्लॅन केला होता. हा जो मुख्य व्यक्ती आहे हा इचलकरंजीमध्ये एक माजी नगरसेवक आहे आणि ह्या माजी नगरसेवकाला मारण्याचा कट यांनी रचला होता. त्याच्यामध्ये कॅश वगैरे इत्यादी साहित्य देखील यांच्याकडे सापडलेलं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये अजून काही गोष्टी आम्हाला समजलेल्या आहेत, जे अजून तपासाचा भाग आहे. परंतु यांनी ह्या कटाला रचण्यासाठी आणि ह्या मारण्याचा ह्या गुन्ह्याला करण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत ते पैसे गोळा करण्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या सोनाराच्या दुकानांची रेकी पण केली होती. आणि याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे काही भाग आहे, आपले साताऱ्याचे काही भाग आहे, कर्नाटकमध्ये गुलबर्गा जिल्ह्यामध्ये काही भाग आहेत, त्या ठिकाणी देखील यांनी रेकी केली होती आणि सोनाराचं दुकान लुटून हे पैसे गोळा करण्याची तयारी पण यांनी केली होती. अशा प्रकारचा हा गँग आहे. त्याच्यामध्ये काल दुपारीपर्यंत 4 आरोपी आपल्या ताब्यात होते. अजून एक आरोपी याच्यामध्ये सापडलेला आहे, तो देखील आपल्या ताब्यात आहे. याच्यामध्ये आज न्यायालयात या आरोपींना हजर करून यांची जास्त असतं पोलीस कस्टडी घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि याच्यामध्ये अजून ह्या वेपन कुठनं आलेले होते, पैसे कुठनं अजून यांनी गोळा केलेले आहेत, काही साथीदारांना यांना गोळा करायचा होता, त्या साथीदारांना कुठून ते गोळा करणार होते, ही सगळी गोष्टी ज्या आहेत त्या तपासमध्ये आम्ही यापुढे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करणार आहे. तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।